वारकरी संप्रदाय सगुण, कारण संप्रदाय असल्यामुळं सगुण भक्ती आवडती, कारण निर्गुणासाठी आलो सगुणासाठी, म्हणून निर्गुण तरी तोच आहे, सगुण तरी तोच आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, तुझ सगुण म्हणो की निर्गुण तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाची, म्हणून सगुण ध्यान. ध्यान माणसं म्हणतात ना रे ध्यान आहे का तुझं, म्हणून ध्यानाला प्राधान्य आहे. नाम कारण योग सांगतो ध्यान करा, आणि संप्रदाय सांगतो किंवा नाम घ्या, कारण आपण म्हणतो ना नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू, म्हणून तो परमात्मा एकच आहे, तो आपल्याला आपला करून घ्यायचा आहे. ते अभंगाच्या एक आहे. काय काय करी खरंच माणसं किती आहे त्याला महत्व नाही, भजन करणारे कसे आहेत याला महत्व आहे. बघा काय आनंद या भजनामध्ये, काय चाल आहे, काय ती ताल, काय ती सोड, असा कवा आम्हाला येईल असं आम्हाला वाटतं. बरं का आता काय येते एकटी फाईव घातली आता काय गातायचंय आपल्याला काय याला. पण अशा साधू संतांचे मी म्हटलं नंदबाबाला झालं, गोविंद बाबाला सांगितलं, कारण मी आता कीर्तन प्रवचन हे सोडून दिलेले आहे. पण भास्करांनाचा बी आदेश आला की काय नाही महाराज तुम्ही नुसतं हल्लं बी तरी लोक कळते, आणि लोक कळलं की मला आनंद होतो, आणि त्या आनंदामध्ये मी निमग्न असतो. तुमचं नाव पुंडलिक असल्यामुळं बोला पुंडली आम्ही पंक्तीत म्हणतो आणि गजर करतो, आणि म्हणून तुमचं कीर्तन किती पावसाचे मोठे मोठे ढग आलेले आहेत, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये आपला वेळ होऊन गेला पाहिजे असं अण्णाचं सगळ्या मला अवधान मिळालं. मग मी कीर्तनाचा सोडून दिलं, मी कीर्तनाचा ड्रेस वगैरे काही आणलं नाही, कारण ती सांगितलं पटका एका महाराजाचा ओंपर्णा अण्णाचं, आणि ज्याला ही पटका माधव महाराज, कारण त्यांनी म्हणले का नाही मला मुंबाजींचा फार राग येते, तर मग तुमचाच पटका द्या आम्हाला, कवा झटका द्यायचा असा हा आनंद या ठिकाणी. एको देवा हा असा जो परमात्मा तो आपला आहे, देव आपला करून घेण्याकरता आपल्याला एक करायला जमणार नाही. गडबडीनं तातडी करा आणि त्या परमात्म्याशी एक लग, कारण संलग्न व्हा. का हे नवीन जीवा सुख नोहे, त्या परमात्म्याला आपलं केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. असा तो देव कुणी आपला केला, तुकाराम महाराजांनी त्या देवाला आपलं केलं, म्हणून कुठेही एकांतात त्यांनी काय करावं, विठ्ठला पांडुरंगा पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठला असं भजन करावं, आणि त्या भजनानं त्या नामानं
तुकाराम महाराजांनी परमेश्वर पांडुरंग परमात्मा वारीला येव. ज्ञानोबारायांनी सध्या तशीच आवड निर्माण केली की पंढरपूरला जावं, वारीला जावं, म्हणून त्यांनी सध्या एवढा लमाजमा समाज जमा केला. माणसं म्हणतात, ज्ञानोबा माऊली म्हणतात, ही माझ्या जीवाची आवड आहे. काय आवड आहे? माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवाची आवड आहे. गुढी म्हणजे पताका, पंढरीस पांडुरंगाला आपण जावं. ज्ञानोबा माऊली ज्या टायमाला जायचे तेव्हा 5 वारकरी. आता किती समाज आहे वाटणी, एवढं रस्ते रुंदवून सध्या गर्दीच गर्दी वाटणी आहे. म्हणून काही कीर्तनकार आपले नंदबाबा सारखे झालं, भास्कर अण्णा सारखे, भाऊसाहेब महाराजासारखे, माधव महाराज सारखे सांगतात, हे एवढा पूर चढीला आषाढ पुरासारखा या प्रकारचा हा फ्लोट आणि वाटणे चाललेला आहे. एवढा समाज आज घेऊन चलणं साधे नाही का, पण का चालतात? त्या देवाला आपलं करून घेण्याकरता आपल्याला पंढरीला गेलो पाहिजे. ज्या देवाला आपल्याला आपलं करून घ्यायचं आहे ना, त्या देवाला जाऊन भेटलं पाहिजे. आज आपल्याला या पंढरी परमात्मा भगवान त्यांच्या भेटी करता आपण सर्व निघालेले आहोत. म्हणून महाराज म्हणले, देवाला त्या आपलं करजीस तर बाकीचे कोणी आपले केले तर जमत नाही का? महाराज म्हणतात, बाकीचे सर्व माईक आहे, दुसरं चर देवाला सोडून बाकीचं सर्व कसं आहे तर माईक आहे. म्हणून माईकाच्या नादी लागू नका बाबांनो. याचे सुख नाही आधी अंती अवसानी, अगोदरी सुख नाही, कारण नंतर सुख नाही आणि मध्यंतरी सुख नाही, तिन्ही काळामध्ये सुख नाही बाबा. म्हणून हे बाकीचं ये देवाला सोडून हे बाकीचं सर्व माईक आहे. कसं आहे, दृष्टांतानेच तुम्हाला बोलायचं. एक माणूस संसाराला तापला आणि म्हणू लागला की मी या प्रकारचा असणारा वैराग्य धरून जाणार, म्हणून जंगलात आला. तिशीच महाराजांनी सांगितलं, पण दृष्टांत माईका बदल द्यायचा असतो, याचे सुख नाही. म्हणून तो निघाला जंगलामध्ये. जंगलात आला, पण काय करावं लागत, पाठीमाग त्याच्या वाघ लागला. वाघ लागल्यावर आताही काय भानगड आली, मला घर सोडून आलो, वाघ पाठीमाग आता खाणार मला. मग कसा तरी त्यानं वडाची फंदी पकडली, खाली बघितलं तर खोल विहीर आहे, पण कुरडी आहे. पारून द्याला धरून तसाच खाली जाऊ लागला, लोंबळू लागला. पण ते फंटा हल्ल्यामुळं आग्या मोहोळ खवळलं आणि खवळल्यानंतर जसं ती खवळलं की येऊ माशी टप चंपीला गोटारला बटाटा, सकाळी उठून पेढे वाटा. अशा प्रकारची युती चक्की केलेली असल्यामुळं येऊ माशी टप टपू लागली. काय करावं मग आता? तरी पण ती मोहोळाचा त्या फंटा घर्षणानं कांदा फुटला आणि मधाचा थेंब गळत आहे. तेवढ्या तापा सापडलाय खाली नागोबा वरी वागोबा. आणि
पुन्हा आग्यामोळ अंगावर खेळलेलं आहे आणि मधाच्या थेंबाला जीभ बाहेर काढतो असा आता जीभ बाहेर काढू लागला. म्हणून महाराज म्हणतात असे हे विषय आहे. म्हणून बाबा रे तुम्ही काय करा, तुम्ही त्या विषयामध्ये गुंगू नका, माईकाच्या नादी लागू नका. एक देवा हा तो देव आपला करून घेण्याचा प्रयत्न करा. अध्याय 9 सांगतात अर्जुना अरे प्रत्येकाच्या जवळ इदं तू ते गुह्यतमं प्रोक्षा विमुष्य ज्ञानम विज्ञान सहितम इजे ज्ञात्वा मोक्षी शुभात ना तरी अर्जुना ही बीज पुढचे सांगिजे तुझ जे हे अंतःकरणीचे गुज जीवाचे निमाने जीवाचे हे फोडावे मग गुज कापा मग सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी तरी परिशिका प्रज्ञा तोट वास्तीची संज्ञा बोललेल्या गोष्टीची आवज्ञा मेहनती करू. अर्जुन असे तुला वाटेल की मीच एक शहाणा आहे. प्रज्ञा अर्जुनाला 10 नाव आहेत. प्रज्ञासह अर्जुनाचे 10 नाव आहेत. त्यापैकी प्रज्ञा इथं दिलेला आहे. प्रज्ञा असं तू मनात वाटू नको की मलाच मीच त्या पात्रतेचा आहे आणि मलाच ते ज्ञान कळत आहे, मलाच देव सांगतात बाकीच्याला गुज उकलत नाही असं तुझ्या मनात वाटू देऊ नको. यदन तू ते म्हणजे तुला यदन हे ज्ञान जी तुला सांगायलेलं आहे हे असं मनात काही गृहीत धरू नको. बरं मी जे सांगतो ते